नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. रक्षाबंधन निमित्त एका बहिणीला हरवलेला भाऊ परत मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र मिसिंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शिवाभाऊ पासलकर यांचे महाराष्ट्रातील जनतेला मदतीचे आव्हान. दिनांक 27 मार्च 2024 वार बुधवार रोजी मनीष रवींद्र आवटी हे गणपतीपेठ सांगली राहत्या घरामधून सकाळी 8:30 वाजता निघून गेले आहेत व ही बाब लक्षात येताच मिसिंग मनीष रवींद्र आवटी यांच्या पालकाकडून स्थानिक पोलीस स्टेशन येथे 28 मार्च 2024 रोजी तक्रारी करण्यात आली असून त्यांची शोध मोहिमेसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत. असाच एक प्रयत्न महाराष्ट्र मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष शिवाभाऊ पासलकर तसेच मिसिंग व्यक्तीच्या परिवारातील सदस्य धनश्री आवटी बहीण, उर्मिला रवींद्र आवटी आई, रवींद्र आवटी वडील यांच्याकडून महाराष्ट्रातील तमाम जनतेला आवाहन करण्यात येत आहे. मिसिंग झालेले मनीष रवींद्र आवटे हे कोणाला आढळून आल्यास त्यांनी महाराष्ट्र मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष शिवाभाऊ पासलकर व स्थानिक पोलीस स्टेशन तसेच मिसिंग व्यक्तीच्या परिवारात संपर्क साधून आईला, वडिलांना, मुलगा व बहिणीला रक्षाबंधन निमित्त भाऊ परत मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे. नमस्कार, मी शिवाभाऊ पासलकर, महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष. आज दुसरी प्रेस घेत आहे. एक सांगलीवरून एक असाच कॉल आला होता. आपल्या परवाच्या एका मिसिंगच्या संदर्भानंतर तर त्यांनी सांगितले, भाऊ आमचा भाऊ हरवलेला आहे, तर आपल्याला त्याला शोधायचं आहे. तर काही हरकत नाही, म्हटलं आपण बऱ्यापैकी प्रयत्न करूया. आणि त्यांचं नाव आहे मनीष रवींद्र आवटे. आज गेले 4 महिने म्हणजे 27/3/2024 वार बुधवार सांगलीतून ते घरातून निघून गेले आहेत. त्यानंतर परत ते घरी आलेले नाहीत. त्यानंतर ते एका हॉस्पिटलमध्ये मुंबई ठाणे इथे एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेले होते. त्यानंतर तिथं त्यांनी त्यांचा मोबाईल नंबर दिला होता आणि मोबाईल हा सांगलीला त्यांच्या घरी होता. त्यानंतर घरी असल्यामुळं सांगलीला आहेत हे मुंबईला आहेत ठाण्यामध्ये हे आपल्याला कन्फर्म झालं. त्याच्यामुळे सांगली पोलिसांनी सुद्धा तिथं जाऊन शोध घेतला होता किंवा अशी व्यक्ती तुमच्या हॉस्पिटलला आली होती, त्यांनी सांगितलं की ही व्यक्ती आमच्या ठाण्या परिसरात आली होती. त्यामुळे आपण एक आता वेगळ्या पद्धतीने आव्हान पब्लिकच्या द्वारे करत आहोत की कारण हे पब्लिकशिवाय होऊ शकत नाही. कारण ज्यावेळेस ही आपली लिंक आपल्या व्हिडिओ ज्यावेळेस प्रत्येक मुलाच्या व्हॉट्सअपमध्ये किंवा एखाद्या रिक्षा ड्रायव्हर असू द्या किंवा बस ड्रायव्हर असू द्या, परिसरातल्या ठाणे परिसरात असतील, पुणे परिसरात असतील, महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेच्या मोबाईलमध्ये ही जर आपली लिंक गेली तर आपल्याला मनीष आवटी हे लवकरात लवकर खरं मिळतील. आणि ते मिळाल्यानंतर आज ह्या आई असेल, वडील असेल, ताई असेल, आज रक्षाबंधन आलेलं आहे. आम्ही तर टार्गेट केलं की हा व्हिडिओ पाहून सगळ्यांनी हा व्हिडिओला शेअर आणि लाईक केलं ना तर ह्या ताईला हे रक्षाबंधनला भाऊ मिळावा हीच माझ्याकडनं खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्य ग्रुपच्या वतीनं या ठिकाणी मी सगळ्या जनतेला हात जोडून विनंती करेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त मनीषपर्यंत पोहोचवावा हीच विनंती करत आहे. नमस्कार, मी धनश्री आवटी, मनीष आवटीची सख्खी बहीण बोलते.
माझं सगळ्या बांधवांना भगिनींना एवढंच माझं कळकळीची विनंती आहे, माझा भाऊ जिथे कुठे तुम्हाला दिसेल कृपा करून पासलकर सरांच्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा माझ्या आईवडिलांना कॉन्टॅक्ट करा. दादा, तू जर हा व्हिडिओ बघत असशील तर प्लीज तू घरी पटकन ये. आई बाबा आम्ही तुझी खूप आतुरतेने वाट बघत आहोत. रक्षाबंधन जवळ आलंय, तू प्लीज लवकर घरी ये. पुढं गणपती आहे, तुला गणपतीत किती आनंद होतो आम्हाला माहिती आहे. तू जिथं कुठं असशील पटकन घरी ये. तुला कुणी त्याला कुणी आश्रय दिला असेल, प्लीज आई वडिलांना एवढं कुणीही त्याची जास्त काळजी नाही घेणार. तुम्ही प्लीज त्याला आई वडिलांच्या सुपूर्द करा. आणि आम्हाला म्हणजे आम्ही खूप टेन्शनमध्ये आहे, आम्हाला आमच्या टेन्शनमधून थोडा रिलीफ मिळेल. दादा, तू जिथं कुठं असशील लगेच घरी ये. कोणी काही बोलणार नाही. तुझी खूप आठवण सगळ्यांना येते. जिथे कुठे असशील घरी ये. नमस्कार, मी मनीषाई उर्मिला रवींद्र आवटी. आमचा मनीष 27/3/2024 पासून घरातून निघून गेलेला आहे. आम्हाला सगळ्यांना मनीषची खूप आठवण येते. मनीष कुठं असेल तिथून त्यानं लवकरात लवकर घरी यावं. आणि जरी कोणी एका भल्या माणसानं जरी त्याला आश्रय दिला असेल तरी त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं की लवकरात लवकर आमचा मनीष घरी येण्यासाठी मदत करावी. पोलिसांशी संपर्क साधावा किंवा पासलकर भाऊंना जरी कुणी कळवलं तरी आम्हाला मनीष मिळून जाईल. आणि माझ्या पोरीसाठी सुद्धा एक रक्षाबंधनसाठी माझा मनीष मला लवकर मिळेल. कृपा करून माझा मनीष कोण असेल त्यानं संपर्क साधावा. माझ्याशी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, जास्तीत जास्त करून हे शेअर करा आणि माझ्या मनीषला हुडकून देण्यात मदत करा. मनीष, तुला कुणीही रागवणार नाही. घरात सगळेजण तुझी वाट बघतात आणि काही तुला काय म्हणणार नाही. तुझ्या मनासारखं काय असेल तसं आपण करूया. तू ताबडतोब घरी निघून ये. जिथं असशील तिथून तू ताबडतोब निघून घरी ये. तुला कुणीही रागवणार नाही. सगळं तुझे शोध घेत आहेत तरी तू आता ताबडतोब घरी लवकर निघून ये. माझा मुलगा 27/3/24 रोजी घरातून अचानक नाहीसा झालेला आहे. रागानं निघून गेलेला आहे तो. आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी 28/3 पोलीस स्टेशनला तक्रार पण केलेली आहे, मिसिंग कंप्लेंट केलेली आहे. तरी माझं सर्व महाराष्ट्रवासियांना आव्हान आहे की तो जो कोणाला आढळेल त्यांनी आम्हाला सहकार्य करावं, पासलकर ग्रुपला पण सहकार्य करावं. माझा मोबाईल नंबर आहे 940 471 2535. आणि ज्या कोणी म्हणजे कोणी अज्ञात त्याला आश्रय दिला असेल तर त्यांनी आम्हाला थोडं सहकार्य करावं, जवळच्या पोलीस स्टेशनला खबर द्यावी, एवढी मी तुम्हाला विनंती करतो. आणि मनीषला मी मुद्दाम सांगतो, तू लवकर लवकर घरी ये. तुला कोणी रागवणार नाही किंवा कोण काय बोलणार नाही, काही नाही. हीच माझी कळकळीची विनंती आहे. पुणे शहर प्रतिनिधी विशाल अडागळे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.